Rational form of irrational number. Find square roots of 2 and 3 बाय डिव्हिजन मेथड. इयत्ता 8वीमध्ये या मेथडचा आपण अभ्यास केला. बाय डिव्हिजन मेथड, डिव्हिजन मेथडनी मला काढायचं आहे. या पद्धतीनं आपण हे करतो. देन मला 2चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. हिअर इज द 2. यानंतर पहा, त्याच्या पुढं पॉईंट देतो आणि पॉईंट नंतर हिअर इज द ग्रुप ऑफ 0. किती या ठिकाणी 2 लिहायचं आहे. परत भाग एकाचा लागतो. इथं 1 लिहायचं आहे. या ठिकाणी 1 लिहायचं आहे. त्यानंतर 1 इथं पण लिहायचं आहे. यांचा गुणाकार करून हा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर याच्या पुढं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या येतील. वेगवेगळ्या प्रकारचे डिजिट्स येतील आणि त्या डिजिटमध्ये ते जे काही डिजिट आहेत ते रिपीट होणार नाही आहेत. रिपीट होणार नाहीत म्हणजे एका विशिष्ट क्रमाने रिपीट होणार नाहीत. या ठिकाणी 4 आलं आहे, इथं पण 4 आलं आहे. 4 नंतर 1 यायला पाहिजे, पण इथं 1 आलं नाही, 2 आलेलं आहे. इथं 1 आलेलं आहे, 1 नंतर 4 यायला पाहिजे, पण यानंतर 4 येणार नाही. तर अशा पद्धतीनं एक विशिष्ट क्रमाने हे डिजिट जे आहेत ते रिपीट होत नाहीत. दॅट मीन्स दे आर नॉन रिकरिंग. हे नॉन रिकरिंग आहेत आणि नॉन टर्मिनेटिंग आहेत. नॉन रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ √2. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ √2 is non-recurring and non-terminating. Similarly, if we take the decimal representation of √3, this is also non-recurring and non-terminating. And then we get the definition of irrational number such that the number whose decimal expansion is non-terminating and non-recurring is irrational number. म्हणजे इरॅशनल नंबरची आणखीन एक डेफिनेशन मला मिळाली तर ती डेफिनेशन काय होईल पहा. द नंबर whose decimal expansion is non-terminating and non-recurring is irrational number. इरॅशनल नंबरचे जे काही डेसिमल एक्सपान्शन आहे ते डेसिमल एक्सपान्शन नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. देन या ठिकाणी पाय हा नंबर पाय जो आहे ती ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकातून या वर्षीसाठी अभ्यासाला नाही. तरी पण तुम्हाला जर समजा ही ॲक्टिव्हिटी करायची असेल घरी तर ती तुम्ही करून बघू शकता. या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याची रेडियस जी आहे ती 7 सेंटीमीटर असायला पाहिजे. डायमीटर किती येतो ते पहा. दिस इज द 14 आणि त्यावरून जो काही सर्कम्फरन्स आहे तो सर्कम्फरन्स जो आहे तो काढायचा आहे आणि सर्कम्फरन्स
काढल्यानंतर जो काही रेशो आहे तो रेशो काढायचा आहे C/D. आणि हा जो काही C/D रेशो काढलेला आहे तो सगळ्या ठिकाणी सारखा येणार आहे. सर्व ठिकाणी सारखा येणार. दॅट इज द कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय पाय. हा जो कॉन्स्टंट आहे तो पायने डिनोट होणार आहे. आणि हे तुम्ही खरंच करून बघा. तुम्हाला हे सोडवत असताना फार गंमत येणार आहे. या ठिकाणी तुम्ही हे 7 सेंटीमीटरचं पहिल्यांदा एक सर्कल जे आहे ज्याची रेडियस 7 सेंटीमीटर आहे असं एक सर्कल ड्रॉ करायचं या पद्धतीनं. हिअर इज द सर्कल. आणि जो काही डायमीटर आहे तो डायमीटर आपल्याला काढता येईल त्याच्या रेडियसवरून. पण मला सर्कम्फरन्स जर काढायचं असेल तर एक दोरी घ्यायची आणि त्या दोरीच्या सहाय्यानं ही दोरी याच्या कडावरती ठेवायची आणि नंतर दोरी सरळ करून ती मोजायची. देन वी गेट द सर्कम्फरन्स. याचा जो रेशो आहे तो रेशो जो काढायचा आहे तो रेशो आहे C/D. म्हणजे C काय आहे, सर्कम्फरन्स किती आला आणि डायमीटर किती आला. यांचा जर समजा तुम्ही डिव्हिजन केलं तर ते डिव्हिजन आहे ते नियरली इक्वल टू 3/3.1. हे 3.1च्या नियरली इक्वल टू येणार आहे. हे सगळं जे आहे ते 3.1च्या नियरली इक्वल येणार आहे. अँड दिस इज द कॉन्स्टंट अँड दॅट कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय पाय. तर हा जो कॉन्स्टंट आहे तो पायनं डिनोट केलेला आहे. देन नेक्स्ट पार्ट ऑफ अवर सिलेबस सेकंड. आपण पहिली ॲक्टिव्हिटी आपल्याला नाही आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी मात्र आहे. फाइंड द ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ पाय टेकिंग द वायर ऑफ लेंथ 11 सेंटीमीटर, 22 सेंटीमीटर, 23 सेंटीमीटर each. मेक दी सर्कल फ्रॉम दी वायर. त्या वायरपासून सर्कल तयार करायचे. मेजर द डायमीटर अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर पहा, खरं तर अगोदरची पण ॲक्टिव्हिटी ठेवायला पाहिजे होती. ती ॲक्टिव्हिटी आणि ही ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासाच फरक आहे. या ठिकाणी तुम्हाला जे काही वायर घ्यायचे आहेत तर ते एक वायर जे आहे त्याची लेंथ आहे 11 सेंटीमीटर. दुसरी वायर घ्यायची त्याची लेंथ आहे 22 सेंटीमीटर. तिसरी वायर घ्यायची त्याची लेंथ आहे 33 सेंटीमीटर इच. मेकिंग द सर्कल फ्रॉम द वायर. समजा या ठिकाणी ही जी वायर आहे जी 11 सेंटीमीटरची आहे त्याच्यापासून एक सर्कल तयार करायचं या पद्धतीनं. एकमेकाला हे जोडायचे त्याचे पॉईंट आणि त्याचं एक सर्कल तयार करायचं व्यवस्थितपणे. आणि ते सर्कल तयार केल्यानंतर त्या सर्कलचा डायमीटर किती आहे तो मोजायचा आहे. पहा, आता या ठिकाणी कशापासून मी वायर केली होती तर कशापासून हे सर्कल केलं आहे तर 11 सेंटीमीटरच्या वायरपासून सर्कल केलं आहे. देअरफॉर सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल इज 11 सेंटीमीटर. अँड व्हॉट इज द डायमीटर. डायमीटर आपण जो काही मोजून येणार आहे तो लिहायचा इथं डायमीटर. आणि या ठिकाणी रेशो काढायचा आहे C/D. म्हणजेच C/D हा रेशो काढायचा आहे. आणि हा C/D जो रेशो काढलेला आहे दिस इज नियरली इक्वल टू हा जर समजा तुम्ही हा भागाकार केला आणि हा भागाकार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो रेशो आहे दॅट इज नियरली इक्वल टू 22/7. हा रेशो 22/7च्या नियरली इक्वल आहे. इथंसुद्धा हा 22/7च्या नियरली इक्वल असेल. नियरली म्हणण्यापेक्षा तो तेवढाच येणार, अप्रॉक्सिमेट येणार आहे. नियरली इक्वल दॅट इज 22/7च्या जवळ येणार आहे. अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ पाय. आपण मगाशी बघितलं की ह्याला आपण पाय म्हटलेलं आहे. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 बट दिस इज नियरली इक्वल टू 3.1. आता यामध्ये गंमत आहे. पहा, पाय जी संख्या आहे दिस इज द पाय. नंबर पाय इज द इरॅशनल नंबर बट 22/7 इज नॉट इरॅशनल नंबर. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, परीक्षेला विचारली जाऊ शकते. 22/7 इज नियरली इक्वल टू 3.1 आणि याच्या पुढं हे पुढं वाढत जाणार आहे. अँड दिस इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ पाय. दिस इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ पाय अँड दिस डेसिमल रिप्रेझेंटेशन is non-terminating and non-recurring. That is why pi is the irrational number. But 22/7 we can represent 22/7 p/q such
पी अपॉन क्यूच्या स्वरूपात आपण हे लिहू शकतो, बट क्यू इज डज नॉट इक्वल टू 0. ही गोष्ट लक्षात ठेवा. पाय इज द इरॅशनल नंबर, बट 22/7 इज नॉट अ इरॅशनल नंबर. दिस इज द रॅशनल नंबर. यानंतर पुढे पहा. द रेशो ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इट्स डायमीटर इज अ कॉन्स्टंट नंबर विच इज द irrational. The constant number is represented by symbol pi. हा जो काही कॉन्स्टंट नंबर आहे, this is represented the symbol by pi. So the approximate value of pi is 22/7. इथं परत एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडनं चूक झाली आहे. Approximate value of pi is 22/7. This is not equal to, this is the approximate value. This is the approximate value of pi is 22/7 or 3.14. 3.14 and 22/7. These are the values of pi, but this value is approximate. म्हणजे जवळपास पायच्या असणाऱ्या व्हॅल्यू आहेत. This is not exactly equal to. लक्षात घ्या, 22/7 is not equal to pi, but this is the nearly equal to pi. इंडियन मॅथमॅटिशियन आहे आर्यभट्ट, त्यांनी ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. देन वी नो दॅट √3 इज द इरॅशनल नंबर बिकॉज इट्स डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड 2 + √3 इज इरॅशनल नंबर ऑर नॉट. म्हणजे हा 2 + √3 जो आहे हा नंबर इरॅशनल नंबर आहे का नाही, त्यात आपण बघणार आहोत. पहा, इनडायरेक्ट प्रूफ आहे, त्याचा उपयोग करणार आहोत. पहा, लेट अस अज्यूम दॅट 2 + √3 इज नॉट इरॅशनल नंबर. हा इरॅशनल नंबर नाही असं घेणार आहोत. जर हा इरॅशनल नंबर नसेल, दॅट इज द रॅशनल नंबर. देअरफॉर 2 + √3 इज रॅशनल नंबर. देन 2 + √3 इज इक्वल टू p/q. जर तो रॅशनल असेल तर मी 2 + √3 इज इक्वल टू p/q याच्या स्वरूपात तो लिहू शकतो. देन वी गेट हिअर √3 इज इक्वल टू p/q. ह्या 2ला इकडं आणलं तर -2 येणार आहे. आता तुम्ही इकडं पहा, p/q हा p/q काय कसला नंबर आहे, दॅट इज रॅशनल. हा जो आहे तो रॅशनल नंबर आहे. 2 कसला नंबर आहे, दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. रॅशनल नंबरमधून रॅशनल नंबर गेला, एका रॅशनल नंबरमधून दुसरा रॅशनल नंबर गेला, देन वी गेट दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर. दॅट मीन्स दिस RHS is the rational number, but LHS is the irrational number, and that is the contradictory. Rational number is equal to irrational number, that is the contradictory, and this contradiction is arise due to our assumption, and that is why our assumption is wrong. आणि म्हणून आपलं assumption आहे ते wrong आहे. आणि आपलं assumption जर wrong असेल म्हणजेच हा जर समजा रॅशनल नंबर नसेल तर तो इरॅशनल नंबर असणार आहे. म्हणजे पहा, in this equation left side is the irrational number and right side is the rational number. Left side, this is the left side is the irrational number and right side is the rational number, which is the contradictory. So 2 + √3 is not rational number, but it is the irrational number. Similarly, we can prove that 2 √3 is the rational number. 2√3 हे रॅशनल नंबर आहे. आपण याच पद्धतीने सिद्ध करू शकतो, दाखवू शकतो. द सम ऑफ 2 irrational numbers can be rational or irrational. पहा, सम ऑफ 2 irrational number 2 इरॅशनल नंबर जे घेतले आणि त्याचं जर बेरीज केली, कॅन बी रॅशनल ऑर इरॅशनल, तर ते नंबर रॅशनल असतील किंवा इरॅशनल असतील. लेट अस व्हेरीफाय. 2 रॅशनल नंबरची जर समजा बेरीज केली, वजाबाकी केली किंवा गुणाकार केला
तर हा नंबर कुठला आलेला आहे, रॅशनल नंबर आहे. आता इथं पहा, √2 इंटू √5. √2 काय आहे, इरॅशनल नंबर आहे. √5 काय आहे, इरॅशनल नंबर आहे. या दोघांचा गुणाकार केला तर √10 येतो. दिस इज द इरॅशनल नंबर. इथं जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा वजाबाकी जर केली इरॅशनल नंबरची तर ते इरॅशनल नंबर आलेले आहे. म्हणजेच मला असं म्हणता येईल, सम ऑफ टू इरॅशनल नंबर्स कॅन बी रॅशनल ऑर. ठेवायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, स्पर्धा परीक्षांना विचारलं जाऊ शकतं. ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर. ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ॲन इरॅशनल नंबर. म्हणजेच रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर या दोघांमध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर समजा केली तर येणारा जो काही नंबर आहे दिस इज द इरॅशनल नंबर. ही गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरा आहे बा, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो ॲन इरॅशनल नंबर. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन जर समजा केलं मी रॅशनल नंबरची, पण कुठला रॅशनल नंबर, अदर दॅन 0 या रॅशनल नंबरचं आणि इरॅशनल नंबरची जर समजा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन समजा केली देन नंबर वी गेट दॅट इज द इरॅशनल नंबर. पुढचं पहा, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू इरॅशनल नंबर. आत्ताच आपण बघितलं व्हेरिफिकेशन त्याचं. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ टू इरॅशनल नंबर कॅन बी आयदर रॅशनल ऑर इरॅशनल. हे मात्र तुम्हाला रॅशनल किंवा एकतर ते रॅशनल असू शकतं किंवा इरॅशनल असू शकतं. तर पहा, हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर्स हा भाग बघणार आहोत. द फर्स्ट प्रॉपर्टी इज इन दिस वे, इफ ए अँड बी आर टू रियल नंबर्स देन ओनली वन रिलेशन्स holds good, that is a is equal to b or a is less than b or b a is greater than b. म्हणजे जर समजा a आणि b हे दोन रियल नंबर असतील तर त्यांच्यामध्ये पुढीलपैकी एक रिलेशन जे आहे ते व्यवस्थितपणे मेंटेन होतं. तर ती कुठले रिलेशन आहेत, a आणि b हे इक्वल असतील, ए हा लहान असेल बीपेक्षा किंवा ए हा मोठा असेल बीपेक्षा. दुसरी प्रॉपर्टी, इफ ए इज लेस दॅन बी, इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी देन ए इज लेस दॅन सी. तर ही प्रॉपर्टी आपण बघणार आहोत व्हेरीफाय करून. सपोज हिअर इज द नंबर 2. Number 2 is less than 3 and this 3 is less than 4. Then we can say that 2 is less than 4. या ठिकाणी हा जो 2 आहे this is our A and 3 जो आहे this is B and here is the 4. That is A is less than B, B is less than C, then A is less than C. Then next property number 3rd. तिसरी प्रॉपर्टी काय पहा, A is less than B. If A is less than B then A plus C is less than B plus C. म्हणजे या ठिकाणी ए आणि बीमध्ये जर समजा मी एकच नंबर पॉझिटिव्ह नंबर किंवा काही कुठला नंबर ॲड केला, दोन्हीकडे समान नंबर ॲड केला तर त्यांचं जे काही रिलेशन आहे त्या रिलेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. देन प्रॉपर्टी नंबर 4, फोर्थ प्रॉपर्टी इज इन दिस वे, इफ ए इज लेस दॅन बी, इफ ए इज लेस दॅन बी अँड C is greater than 0, that means C is the positive number, C is greater than 0, then A into C is less than B into C.
प्रॉपर्टी काय पहा. समजा या ठिकाणी इफ a is less than b, if a is less than b and here is the number c and number c is greater than 0, that is the c is positive number. If we multiply a and b by c, a into c and b into c, then we get the relation between this product is ac is less than bc. आपण a नंबर जो आहे तो 3 न रिप्रेझेंट करूया आणि b नंबर जो आहे तो 4 न रिप्रेझेंट करूया. दॅट इज 3 इज लेस दॅन 4. इफ वी मल्टिप्लाय बाय 1 बोथ ऑफ these 3 and 4, that is 3 into 1 and 4 into 1, we get here 3 and 4 and here is 3 is less than 4. या प्रॉपर्टीचा जो दुसरा भाग आहे त्या दुसरा भागामध्ये काय दिले आपल्याला, इफ c is less than 0, म्हणजे c आता नंबर कसला आहे, दॅट इज अ निगेटिव्ह नंबर. जर निगेटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय केलं तर ह्याच्या रिलेशनशिपमध्ये मात्र अगोदरचा बदल होणार आहे. दॅट इज ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. इथं रिलेशन काय आहे, ए इज लेस दॅन बी आहे, पण इथं मात्र उलटं झालं आहे, ए सी इज ग्रेटर दॅन बी सी. आता बघूयात उदाहरण नंबर 3. 3 इज लेस दॅन 4. इफ वी मल्टिप्लाय 3 and 4 by -1, that is 3 into -1 and here 4 into -1, then we get here -3 and here is the -4. Then which is the small number is -4 is the small, -3 is greater, therefore -3 is greater than -4. या ठिकाणी रिलेशनशिप काय होतं पहा, आणि या मायनस साईननं मल्टिप्लाय केल्यामुळं रिलेशनशिपमध्ये बदल होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढचा भाग आपण रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. वी नो दॅट इफ स्क्वेअर रूट ऑफ ए, इफ स्क्वेअर रूट ऑफ ए इज इक्वल टू बी, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए. पहा, स्क्वेअर रूट ऑफ ए इज इक्वल टू बी, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए. तर याचं आपण जर समजा उदाहरण बघायचं म्हटलं तर आपलं उदाहरण असं सांगता येईल, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2, देन स्क्वेअर ऑफ 2 इज इक्वल टू 4. पुढे पहा, इफ स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू एक्स, स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू एक्स, देन स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू 5, स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल टू 5. सिमिलरली वी नो दॅट, आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर, स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर is always non-negative. स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर, ही गोष्ट व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आपल्याला माहीत आहे स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज नॉन निगेटिव्ह. आता आपण बघूया, जर समजा मी -2चा स्क्वेअर केला, -2चा स्क्वेअर, मायनस हा रियल नंबर आहे -2 आणि -2चा स्क्वेअर केला तर मला काय मिळणार आहे, हिअर इज द 4, दॅट इज द +4. तुम्ही कुठलाही नंबर घ्या, समजा मी -3 घेतला, -3चा स्क्वेअर केला, देन वी गेट हिअर +9. मी समजा 3 स्क्वेअर घेतला, वी गेट हिअर 9. दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर, स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज नेवर निगेटिव्ह. म्हणजे कुठलाही रियल नंबर घेतला तर त्याचा स्क्वेअर जो आहे
तो कधीही निगेटिव्ह असत नाही. कुठलाही रिअल नंबर घेतला आणि त्या रिअल नंबरचा स्क्वेअर केला तर तो निगेटिव्ह कधीही असत नाही. बट स्क्वेअर रूट ऑफ -5 इथं जर समजा मी असं घेतलं स्क्वेअर रूट ऑफ -5 इन ब्रॅकेट मायनस स्क्वेअर इज इक्वल टू -5. लक्षात घ्या, या ठिकाणी इथं स्क्वेअर रूट ऑफ -5 त्याचा स्क्वेअर घेतला तर तो काय येतो, निगेटिव्ह येतो. आणि जर समजा हा निगेटिव्ह स्क्वेअर येत असेल तर हा जो नंबर आहे √-5 हा जो नंबर आहे दिस इज नॉट रिअल नंबर. हा रिअल नंबर असणार नाही. कारण नियम आपल्याला काय माहीत आहे, आपल्याला नियम असा माहीत आहे, स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर, जर समजा तो रिअल नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर जो आहे तो निगेटिव्ह येणारच नाही किंवा निगेटिव्ह नसतो. पण याचा स्क्वेअर जो आहे तो या ठिकाणी निगेटिव्ह आलेला आहे, म्हणजेच हा जो नंबर आहे दिस इज नॉट अ रिअल नंबर. दॅट इज वाय स्क्वेअर रूट ऑफ -5 इज नॉट रिअल नंबर. रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर, स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह रिअल नंबर इज नॉट रिअल नंबर. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा भाग परीक्षेला विचारला जाऊ शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.